पुण्यातील गणेशोत्सवाचा वाद महाराष्ट्रभर पोचला आणि त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ यांनी बैठक घेतली आणि अखेर या सगळ्या मानाच्या किंवा बाकी गणपती मंडळांचा जो वाद होता, जो संवाद होत नव्हता, तो संवाद घडवून आणला आणि अखेर गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यासाठी यावर तोडगा काढण्यात आला। आपल्यासोबत खासदार मुरलीधर मोहोळ आहे। काय नेमका तोडगा काढला? सगळ्यांच्या चेहऱ्यावर 2 दिवसाआधी जे टेन्शन दिसत होतं ते आता दिसत नाहीये आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो। कारण शेवटी बघा, एखादं छोटं कुटुंब असलं तरी त्या घरातल्या 4 व्यक्ती असले तरी एकमेकात कुठं ना कुठं तरी विसंवाद असतो, एकमत नसतं। तसं हा तर आमचा खूप मोठा परिवार आहे। हा पुण्यातला गणेश उत्सव 133 वर्षाची आमची परंपरा आहे। त्यामुळे आम्ही तर हे सगळ्या परिवाराचे सदस्य आहोत। मी स्वतः गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे, बाकी नंतर आहे। पण या सगळ्या ह्याच्यात मागच्या काही दिवसात जे काही 2 मतप्रवाह होते मिरवणुकीच्या विषयात, तर खरं तर देशातनं लाखो लोक येतात पुण्यात। या शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीचं आकर्षण असतं, श्रद्धा असते, हे सगळे भाव असतात आणि त्याच्यामध्ये मग आम्ही सगळे एकत्र नाही असं चित्र बरोबर नव्हतं। आम्ही मनाने सगळे एकच आहोत, पण कुठे विचारात थोडीफार भिन्नता होती। पण आज आम्ही सगळे एकत्र बसलो, मानाचे गणपती असतील, आमचे इतर सगळे महत्त्वाचे गणपती मंडळ असतील, सगळे एकत्र बसलो आणि आज हे सगळे विषय संपले। सगळ्यांनी एकत्र बसून हे केलं। आज असं ठरलं की 10:30ची मिरवणूक आमची सकाळची मानाची गणपती ती 9:30ला निघेल। पथकांची संख्या कमी केली जाईल, स्थिर वादन कुठं होणार नाही, 2 मंडळामध्ये अंतर पडणार नाही आणि मागच्या वर्षीच्या मिरवणुकीचे जे क्रमांक असतील मंडळांचे तेच यावर्षी कायम राहतील। मला असं वाटतं की हे सगळं अपेक्षित होतं। त्यामुळे ही जी मोठी परंपरा आहे, आमची वैभवशाली परंपरा आहे, ती कायम राहील आणि आम्ही सगळे शेवटी एक आहोत। त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं झालं होतं, ते आता सगळं संपलं। त्यामुळे सगळे एकमुखानं, एक दिलानं, उत्साहानं आणि तितक्या जल्लोषमध्ये आमचा हा सांस्कृतिक उत्सव, ज्याला आता राज्य सरकारने सुद्धा त्याला राज्याच्या उत्सवाचा दर्जा दिला, देशभरात हा आमचा उत्सव प्रसिद्ध आहे आणि तो तशाच पद्धतीनं शानदार पद्धतीनं होईल। आज आम्ही हे सगळे कार्यकर्ते एकत्र बसल्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं। लहान मंडळ आम्हाला लहान समजलं जातं, मानाच्या गणपती मंडळांना मान दिला जातो, असंही एकदा भाव। ही भावना कोणाचीच नाही, हे कोणी सुरू केलं माहीत नाही, हे कोणीतरी वेगळं कोणीतरी आलं काय सुरू केलं मला माहीत नाही। पण आज आमच्या प्रत्येकाची हीच भावना आहे, छोटं मंडळ मोठं मंडळ कोणाचं नाही, गणपती बाप्पा एकच आहेत। साजरे करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण शेवटी आम्ही गणपती बाप्पा एकच आहे, गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता एकच आहे। ह्याच्यात कुणाची ती भावना नाही तुम्हाला दिसणार वेगळी, ही भावना एकच आहे, एकच भावना आहे आणि ती आज तुम्हाला त्याच्यातनं दिसून आली असेल की आम्ही सगळे शेवटी एक आहोत आणि त्यामुळे पुण्याचा गणेश उत्सव हा नेहमीप्रमाणेच अत्यंत उत्साहानं आणि आनंदानं साजरा होईल। शेवटचा प्रश्न ना, 4 नंतर जर VIP चे दौरे जर असेल पुण्यात तर वाहतूक कोंडीचा त्रास होतो आणि सगळ्या गणेश मंडळांना पण त्रास होतो, तर याबाबत काही विचारणा केली आहे का किंवा याबाबत काही पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा वगैरे काही? नाही, ही खरं तर गेल्या अनेक वर्षाची प्रॅक्टिस आहे, म्हणजे गणेशोत्सव मंडळांची पण आहे, पोलिसांची सुद्धा आहे, सगळ्या व्यवस्थांची सुद्धा आहे। गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे। त्यामुळे त्याच्यात वेगळं काही करावं लागत नाही, ते त्या वेळेला आम्ही ते बरोबर सगळं व्यवस्थित मॅनेज करतो आणि आम्ही कार्यकर्ते त्याच्यात पुढं असतो उलट की आपल्यामुळे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, आमच्यामुळे नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे। शेवटी हा उत्सव लोकांचा आहे, लोकमान्यांनी हा उत्सव सुरू करण्याच्या मागचं काय उद्देश होता की स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांना संघटित करणं। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुद्धा पुण्याच्या गणेशोत्सवाला विधायकांनी सामाजिक वळण त्यांनी घेतलं आणि आजही ती संकल्पना आमची कायम आहे की लोकांचा उत्सव आहे, आम्ही लोकांसाठी करणार। त्यामुळे लोकांना कुठेही त्रास होणार नाही। या पद्धतीनं मग 10 दिवसाचा उत्सव असेल, मिरवणूक असेल, मग वाहतुकीचा प्रश्न असेल, याची काळजी घेतली जाईल। आज खासदार म्हणून या सगळ्यांची मनधरणी केली, समजूत काढली की गणेश मंडळांचा कार्यकर्ता म्हणून? खासदार नंतर आधी गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं म्हणून आज आम्ही एकत्र बसतो। आम्ही एकमेकांनी कार्यकर्त्याचं ऐकलंय। आम्हाला कुठेही नेता हा लेबल आणि चिन्ह नाही आमच्यात। आम्ही गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते सगळे बसले आणि म्हणून एकमेकाचं ऐकलं गेलं, नेत्याचं नाही कोणी ऐकत। मी जरी खासदार असलो पण गणेशोत्सवाचा कार्यकर्ता आहे आणि या सगळ्यांच्या जो काही वाद होता त्यात संवादात रूपांतर केलं आणि या सगळ्यावर तोडगा काढला। अर्थातच मुरलीधर मोहोळांच्या बैठकीनंतर हा वाद शमलाय असं म्हणायला हरकत नाहीये। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।